परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. यावेळेस यहोवाचा 11वा अध्याय आणि 25 ते 28 वचन आपण त्यावेळेस बघूया. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलवत आहेत. आपण त्यावेळेस प्रार्थना करूया. धन्यवाद 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 माझ्या राजा. ओ ख्रिस्ता, या ठिकाणी तू आम्हाला घेऊन आला माझ्या राजा. तुझ्या नावाला धन्यवाद, तुझ्या नावाला आभार मानतो माझ्या राजा. ओ ख्रिस्ता, आमच्याकडून जे काही पाप जे आपलं झालं असतं ख्रिस्ता, प्लीज माझ्या राजा मला क्षमा करे ख्रिस्ता. ओ ख्रिस्ता, जे जे संदेश ऐकत आहे माझ्या राजा, ओ ख्रिस्ता, त्या प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांची जे इच्छा आहे माझ्या राजा जाणतोस त्या इच्छा तू पूर्ण कर माझ्या राजा. ओ ख्रिस्ता, पाक साहेब जो संदेश सांगणार माझ्या राजा, त्या मार्गाने मी चालू माझ्या राजा, त्यामध्ये आम्ही वाढावं असं तुकडं ख्रिस्ता. ओ ख्रिस्ता, देवचनाप्रमाणे मी चालावं असं तुकडं घडून माझ्या राजा. प्रार्थना येशू तुझ्या प्रियाने गोड नावाने मागतो म्हणून काय येशू ख्रिस्ता. आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा प्रभूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज या पुनरुत्थान दिनी, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि त्याची आठवण म्हणून आपण या ठिकाणी लॉकडाऊन दरवर्षी आपण ऐकत असतो. मध्यंतरीच्या शाबातांमध्ये सुद्धा मरणाबद्दल, पुनरुत्थानाबद्दल, वधस्थापाबद्दल आपण ऐकतच असतो. आणि आज सकाळी जेव्हा मोबाईल उघडला तर व्हॉट्सअपवर बऱ्याच जणांनी एक मेसेज केला, येशू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे. आणि आपलं चर्च सोडलं तर बरेच चर्चेस एक घोषणा त्या दिवशी करत असतात. जे प्रभूचे सेवक असतात, पास्टर असतात, ते म्हणतात प्रभू उठला आहे. आणि जे त्यावेळेला मंडळी जी जमलेली असती ती सगळी म्हणते तो खरोखर उठला आहे. आणि ही आनंदाची गोष्ट आहे. कारण जर आपण पाहिलं, या ठिकाणी 20वा अध्याय जर पाहिला, योहानाचा 20वा अध्याय, आणि त्या ठिकाणी त्या 20व्या अध्यायामध्ये येशूच्या ज्या शिष्य आहेत, पहाटच उठलेल्या आहेत, त्या कबरेकडे गेले. आणि कबरेवर ज्यावेळेला गेलेल्या त्यावेळेला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कारण आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी त्या स्त्रियांनी पाहिलेलं होतं. त्यांनी नेमकी जागा पाहून घेतलेली होती. येशू ख्रिस्ताला नेमकं कोणत्या कबरेमध्ये ठेवलेले. कबरेवर धोंड लोटलेली ते सुद्धा त्यांना माहिती होतं. ती जागा त्यांना माहिती होती. आणि जे उत्तर कार्यासाठी
त्यांनी सुगंधी तेल आणलेलं होतं, ते लावायसाठी मोठ्या पहाटच येशूला भेटायसाठी, येशूची सेवा करायसाठी त्या स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या. योहानाच्या 20व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं, ज्या वेळेला त्या कबरेच्या जवळ आल्या आणि लांबून निरीक्षण केलं तर ते कबरेवरची धोंड लोटलेली होती, अवजड अशी मोठी अशी धोंड त्या कबरेवर लोटलेली होती. ती आठवड्याच्या पहिल्या दिवशी, मात्र ती धोंड त्या कबरेवर नव्हती, बाजूला पडलेली होती. मरियेने त्या ठिकाणी आतमध्ये डोकावलं, ज्या वस्त्रामध्ये त्याचं शरीर गुंडाळलेलं होतं, येशू ख्रिस्ताचं शरीर ज्या वस्त्रामध्ये गुंडाळलेलं होतं, ते शरीर त्या ठिकाणी तिला दिसलं आणि मनामध्ये विचार आला, कदाचित ह्या लोकांनी त्याला त्याच्या शरीराला उचललेलं असणाऱ्या इतर ठिकाणी कुठेतरी नेलेलं असणार. त्या मरियेने पेत्राला सांगितलं, पेत्राने येऊन पाहिलं, शिष्याने येऊन पाहिलं. आणि ज्यावेळेला मरिया रडत बसली, शिष्याने पाहिलेलं तर शरीर त्या ठिकाणी नव्हतं, मरिया मात्र रडत बसलेली होती. आणि रडत असताना योहानाचा 20व्या अध्याय 15 वचन जर आपण पाहिलं, तेराव्या वचनापासूनच ज्यावेळेला ती रडत होती, येशू तिला म्हणाला, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. रडता रडता आवाज कानावर पडलेला येशूचा, आणि आवाज कानावर पडल्यानंतर ती म्हणत राहिलेली, येशूला पहा ना, कुणी कुठं नेलंय, कुठं लपवलंय, मला काही ठाऊकच नाही, आणि रडत राहिली. पुन्हा येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस, कोणाचा शोध करतेस? त्यावेळेला मरियेला वाटलं की हा माळी आहे आणि झाडांची, फुलांची देखभाल या ठिकाणी करत असावा, आणि म्हणून येशूलाच माळी समजून ती म्हणत राहिलेली, पहा ना, त्या प्रभूचं शरीर कुठं ठेवलंय, आणि तू जर ठेवलेलं असलं कुठं तर मला सांग. आणि त्यावेळेला येशूने तिचं नाव घेतलं आणि लगेच ती म्हटली, गुरुजी, म्हणजे ज्या कबरेकड शिष्य धावत होते, मरिया धावत होती, तिथं त्याचं प्रेत नव्हतं, तो उठलेला होता. आणि आता जे वचन आपण वाचलेलं आहे योहानाचा 11वा अध्याय आणि 25वा वचन, येशू त्या 25व्या वचनामध्ये म्हणतोय, पुनरुत्थान व जीवन मीच आहे,
विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जर परिस्थिती या ठिकाणी पाहिली, दोन वेगवेगळे वचन आपण या ठिकाणी पाहिलेले. याचा योहानाचा 20वा अध्याय पाहिलेला, 11वा अध्याय पाहिलेला आहे. 11व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी जे वचन आता 11:25 आपण पाहिलं, येशू त्या मरीला म्हणत राहिलेला आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. या ठिकाणी जे आलेले या योहानाचा 11वा अध्याय, लाजार मेलेला आहे. 4 दिवस त्याला झालेले. आणि योहानाचा 20वा अध्याय तिथे येशू मेलेला आहे. आणि येशू जेव्हा मार्थेला बोलत होता, मरियाला बोलत होता, मार्थेबरोबर जेव्हा बोलत होता येशू ख्रिस्त, योहानाचा 11वा अध्याय 22, 23, 24 वचन जर आपण पाहिलं, मार्था त्याला सांगत होती माझा भाऊ मेलेला आहे. येशू तिला म्हणतोय तो मेला असला तरी पुन्हा उठणार आहे. मार्था येशूला म्हणत राहिलेली मला माहिती आहे तो शेवटल्या दिवशी माझा भाऊ पुन्हा उठणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत राहिलेला आहे पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी उठेल, मेला असला तरी जगेल. आपण जर याच्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं, मार्था त्याला म्हणत राहिली की तू शेवटल्या काळी तू उठणार आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर प्रभू त्या ठिकाणी स्वतः होता उठवायला. वचनांमध्ये जर पाहिलं तर लाजार मेला, लाजाराला उठवायला, लाजाराला जीवनदान द्यायला प्रभू स्वतः, येशू स्वतः त्या ठिकाणी होता. परमेश्वराचं उपकार स्मरण त्याने केलेले. लाजाराला म्हटलं हे लाजाराला बाहेर आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या लाजाराला उठवायला प्रभू स्वतः त्या ठिकाणी हजर होता. लुकाचा 7वा अध्याय जर पाहिला, त्या विधवेचा तरुण मुलगा मेलेला होता, तिरडीवर घेऊन त्याला चाललेले होते. मात्र त्याही वेळेला येशू तिथं होता. येशूने त्या तिरडीला स्पर्श केला, तो मुलगा उठून बसला. येशू त्या ठिकाणी होता. पण आता कबरेकडचे धावत येत राहिलेले. शाबात असल्यामुळे सगळेजण शांत राहिलेले. मात्र आता कबरेकडचे धावत येत राहिलेले. त्यांना माहिती आहे येशू मेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की मग येशू जर मेला तर त्याला उठवणार कोण? लाजार मेला त्याला सामर्थ्याने भरलेला येशू स्वतः तिथं होता, त्याने त्याला उठवलं. मात्र येशूच मेला, मग उठवणार कोण? आणि पवित्र शास्त्र जर आपण चाललं, पवित्र शास्त्र जर पाहिलं तर शेवटल्या काळी प्रत्येक जो उठणार आहे, शेवटल्या काळी उठणार आहे असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. मग हा जो येशू 3ऱ्या दिवशी पुन्हा उठलाय, त्याचं रहस्य आपण या ठिकाणी शोधणार. कारण लाजाराला येशूने उठवलेले, त्या तरुणाला येशूने मरणातून उठवलेले, पण एक धनाटा येशू स्वतः मेलेला आहे.
येशू का उठला? ते म्हणतात लोहा लोहे को काटता है. काट्यानेच काढायचा असतो. लोखंडच लोखंडाला मारते, काटाच काट्याला मारते. तुम्ही जर विचार केला, वचनांचा विचार केलाय, योहानाला पहिले पत्र 4था अध्याय 8वं वचन देव प्रीती आहे, 16वं वचन देव प्रेम स्वरूप आहे. म्हणजे येशूला उठण्याचं कारण, येशू जो पुन्हा उठला त्याच्यामध्ये अधर्म नव्हताच. त्याच्यामध्ये फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम होते. याच्यामध्ये जर पाहिलं, पेत्राला पहिले पत्र 2रा अध्याय 24-25 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेले त्याच्या ठाई पाप नव्हतं, त्याच्या ठाई अधर्म नव्हता. यशाया 53 अध्याय 7 ते 9 वचन जर पाहिलं तर त्याच्या मुखात कपट आढळलं नाही असं देवाचं वचन सांगते. त्याच्या ठाई पाप नव्हतं असं देवाचं वचन सांगते. मग त्याच्या ठाई पाप नव्हतं, फक्त प्रेमाने तो भरलेला होता. येशू प्रेमाने भरलेला होता. येशू प्रीती आहे आणि स्वतः तो सांगत राहिलेला आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि अगोदर सुद्धा त्याने भविष्य केलेले, मनुष्याचा पुत्र वैर्यांच्या हातामध्ये धरून दिला जाईल, परंतु तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार. आपल्याला या ठिकाणी पाहिजे जो उठला त्याच्यामध्ये प्रीती होती, जो उठला त्याच्या ठाई पाप नव्हतं, जो मरणातून उठला त्याच्या ठाई कोणाबद्दल काहीच कपट नव्हतं आणि म्हणून तो प्रभू उठलेला आहे. तो उठल्यामुळं तुम्हाला मला एक आश्वासन प्रभू देऊन जात राहिलेलं आहे. रोमकरास पत्राचा 6वा अध्याय जर पाहिला आणि काही वचन त्या ठिकाणी जर पाहिले, म्हणजे 3ऱ्या वचनापासून जर आपण पाहिलं, पहिल्याच वचनापासून आपण बघूया, तर आता काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहिले काय? असे न हो, जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे. हे कसे? आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याचप्रमाणे आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्या बरोबर संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्या बरोबर संयुक्त होऊ. जर येशू मेला आणि पुन्हा उठला तर आपण सुद्धा मरणार आणि पुन्हा उठणार. आपलं सुद्धा पुनरुत्थान आहे. येशू जर उठलाय असा जर आपला विश्वास आहे, आपण सुद्धा मेल्यानंतर उठणार आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असते, पुनरुत्थानात वाटा सगळ्यांना आहे.
योहानाचा 5 अध्याय 28-29 वचन. जे मेलेले आहेत ते सगळेजण उठणार आहेत. दानिएलचा 12 अध्याय 2-3 वचनामध्ये सांगितलेले. तिथे सगळे मातीत निजलेल्यांचा मोठा लोकसमुदाय उठलेला तुम्ही पाहाल. पण आपल्याला या ठिकाणी आज सावध व्हायचंय, कारण ते उठविले जाणार आहे. प्रकटीकरण 1 आणि पहिला अध्याय 7 वचन जर पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं, ज्यांनी त्याला भोसकलं, ज्यांनी त्याच्या हातापायात खीळ ठोकले, ज्यांनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला, ते सुद्धा त्याला उठणार आहेत. पण पुनरुत्थानामध्ये तो फरक आहे. प्रकटीकरण 20 अध्याय जर पाहिलं तर तो फरक त्या ठिकाणी जाणवतो. मत्तयाचा 25 अध्याय 31 ते 34 वचन जर पाहिले तर त्याच्यामध्ये तो फरक जाणवतोय. योहानाचा 5 अध्याय 28-29 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला फरक जाणवतोय. दानिएलचा 12 अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला फरक जाणवतोय. नेमकं पुनरुत्थान झाल्यानंतर जर येशू उठलाय, आपण सुद्धा उठविले जाणार आहे. मात्र आपल्याला समय दिलेला आहे, आपल्याला वेळ दिलेला आहे. येशू 3ऱ्या दिवशी उठला, मात्र आपल्याला एक समय दिलेला. ज्यावेळेला प्रभू पुन्हा येईल त्यावेळेला सगळेजण उठविले जाणार आहे, सगळ्या कबरा उघडल्या जाणार आहे. पण जो फरक आहे त्याच्यामध्ये सांगितलेले कित्येक जे उठविले जाणार आहे. सार्वकालिक अपमान, सार्वकालिक अप्रतिष्ठा यासाठी काही जणांचं उठविलं जाणार आहे. आणि कित्येक जण जे उठविले जाणार आहे, कित्येक जणांचं जे पुनरुत्थान होणार आहे, हे सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी होणार आहे. आता गरज आहे प्रभूच्या पुनरुत्थानाकडे बघायची गरज आता नाही. आपल्याला आपलं पुनरुत्थान होतंय का नाही, आणि आपलं पुनरुत्थान जर झालं, आपल्याला वाटा चांगला मिळतोय का नाही, याच्याकडे तुमचं माझं लक्ष असलं पाहिजे. प्रकटीकरण याचा 20 अध्याय जर पाहिला, सुंदरशी वचनं त्या ठिकाणी सांगितली. 11 वचनापासून बघा काय वचन सांगते. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडले गेले. दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. शेवटी जर वचन पाहिलं त्या ठिकाणी 15 वचन जर पाहिलं, 14 आणि 15 वचन जर पाहिलं तर त्या 14 आणि 15 वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले, तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे, ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. सावध व्हावं लागणार आहे आपल्याला. येशू उठलेला आहे, कारण त्याच्यातही प्रेम होतं, त्याच्यातही पाप नव्हतं, त्याच्यातही अधर्म नव्हतं. मरणाच्या शेवटापर्यंत त्याने प्रेम केलेले जगावर तो उठलेला आहे. आपलं पुनरुत्थान बाकी आहे. आपण उठविले जाणार आहे, किंवा आपण जर जिवंत राहिलो तरी आपल्या जीवनाला मार्ग फुटणार आहे. मत्तयाचा 25 अध्याय आणि 31 पासून 33 वचन जर पाहिले तर त्या ठिकाणी सांगितलेले, शेरडांना तो डावीकडे आणि मेंढरांना तो उजवीकडे ठेवणार आहे. म्हणजे त्याही ठिकाणी विभागणी आलेली आहे. आज आपल्याला जागा व्हावं लागणार आहे. जरी प्रकटीकरण याचा पहिला अध्याय 7 वचनामध्ये सांगितले, ज्यांनी त्याला भोसकलं ते देखील त्याला उठणार आहे, पण उठविले जातील. परंतु ध्यानात ठेवा, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात
पूर्ण जग उठणार, पण उठल्यानंतर फायदा झाला पाहिजे. या ठिकाणी देवाचं वचन सांगते, प्रकटीकरण 20वा अध्याय 14-15 वचन, विशेष करून 15व्या वचनामध्ये सांगितले, ज्यांचं नाव जीवनाच्या वहीत आढळणार नाही ते अग्नीच्या सरोवरात टाकले जातील. आणि मग जीवनाच्या वहीत जर आपलं नाव पाहिजे तर आपल्याला काय करावं लागणार? दानिएल 12 त्याच्यामध्ये सुद्धा सांगितले आपलं नाव जीवनाच्या वहीत असलं पाहिजे. मलाकियाचा 3रा अध्याय 16 वचन जर आपण वाचलं, तेव्हा परमेश्वराचं भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्या समोर लिहिण्यात आली. आणि तिथं परमेश्वराचं वचन सांगते, मी नेहमी त्या दिवशी ते माझा खास निधी होती. म्हणजे ज्यावेळेला आपण देवाचे भय धरतोय आणि देवाचा जे जे काय करतोय, आपलं आपोआप नाव जीवनाच्या वहीत लिहिलं जाते, आपले कर्म त्या ठिकाणी लिहिले जात आहे. म्हणून सावध व्हायचे. जे तुम्ही ऐकताय ते सावध व्हायचंय. आपण फक्त बोलू शकतोय येशू उठलाय आणि खरोखर तो उठलाय, पण एक ध्यानात घ्या, आपल्याला सुद्धा जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे, आपल्याला सुद्धा मरणातून उठायचंय. आणि त्याच्यासाठी जी तयारी ती आज आपण प्रत्येकाने करायची. वचन ज्या वेळेला आपण पाहतोय, वचनामध्ये ज्या वेळेला डोकावतोय, मला नेहमीची भीती वाटते. आज जगामध्ये सुख भोगत असो आपण, पैसा अडका सगळ्या सुखाच्या वस्तू आपल्याकडे असतात. स्तोत्रसंहिता 90वा अध्याय 7, 8, 9 वचनामध्ये जर पाहिलं, जे जगातलं जीवन आहे ते लवकर सरते ना आपण निघून जातो. म्हणजे ज्या सुखामध्ये आपण वाढत राहिलेलो आहे ते सुख बघता बघता नाहीच होणार. आपली नजर त्या सार्वकालिक सुखाकडे लागली पाहिजे. आपण प्रत्येकाने त्या सार्वकालिक सुखाकडे पाहिला पाहिजे. म्हणून वचन सांगते, जर प्रभू मरणातून उठतोय, रोमकारासपत्र्याचा 6वा अध्याय, तो जर मरणातून उठलाय तर आपल्याला सुद्धा मरणातून उठावं लागणार आहे. पण येशू जो परमेश्वराच्या उजव्या बाजूला जाऊन बसलेला आहे, चांगला वाटा त्याने प्राप्त करून घेतलेला आहे, आपल्याला सुद्धा त्याचीच गरज आहे. म्हणून मत्ते 25 आणि 34 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केलेले ते वतन करून घ्या. वचन जर पाहिलं आपण, वचनांकडे जर लक्ष दिलं आपण, तर ध्यानात आपला जो वाटा आहे चांगल्यामध्ये जर असला तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. योहानाचा 3रा अध्याय 16 वचन सगळ्यांना माहिती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि 36व्या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, बाद देवाचं वचन त्यांनी सांगते, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते, आणि जो विश्वास ठेवत पुत्राला मानित नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. परमेश्वराचा क्रोध बरीक त्याचवर राहतो.
बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की येशू उठलाय, येशू उठलाय, येशू उठलाय, येशू उठणार आहे, कारण त्याच्यातही प्रेम आहे. येशू प्रीती आहे, देव प्रीती आहे. आपण जाणतोय तो मरणातून उठणार आहे, परंतु आपल्याला सुद्धा मरणातून उठायचे आणि सार्वकालिक सुखामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं. आणि यासाठी जर आपण विचार केला तर इथं प्रकटीकरणाचा 20वा अध्याय आणि 5 सुंदरशी वचन आहे. नंतर मोठे राजाचं नव त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडाकडून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरविलेला होता. म्हणजे आज आपल्याला प्रत्येकाला सावध व्हायचंय. आपला जो न्याय, आपलं जर नाव जीवनी वहीत जर लिहिलं गेलेलं असतं, आणि म्हणून मी तुम्हाला मलाखीयाचा 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये सांगितलेले, जीवनी पुस्तकात ज्यांचं नाव नोंदलं जाणार आहे ते परमेश्वराचे भय धरणारे आणि परमेश्वराच्या नामाचं चिंतन करणारे असणार आहे. जे देवाच्या मार्गाने चालताय, जे आज्ञा पाळताय, त्या प्रत्येकाचं नाव त्या वहीमध्ये लिहिलं जाणार आहे. येशूने ज्यावेळेला शिष्यांना सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलं आणि ते परत आले आणि प्रत्येक जण येशूला सांगायला लागले, प्रत्येक जोडी येशूला सांगायला लागली, येशू आज तुझ्या नावाने आम्ही भूत घालवले, तुझ्या नावाने लंगड्याला पाय दिले, तुझ्या नावाने मुक्याला बोलायला लावलं, तुझ्या नावाने जे बहिरे आहेत ते ऐकायला लागले. आणि त्यावेळेला येशू त्यांना म्हटला, तुम्ही भूते काढले असते, मोठमोठे चमत्कार केले असते, पण त्याहीपेक्षा महत्वाचं तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले गेले. ही खरी चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण जे पाहतोय या जगामध्ये राहत असताना आपलं जे कर्म हे देवाला आवडलं पाहिजे, आपलं जे वागणे हे देवाला आवडलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण देवाला आवडतोय त्यावेळेला आपोआप चांगल्यामध्ये नोंद आपली होत असते, जीवनाच्या वहीमध्ये आपली नोंद होत असते. प्रकटीकरण 20:15 मध्ये त्या ठिकाणी सांगितलेले, ज्यांचं जीवनाच्या वहीत नावच नाही त्यांना अग्नीच्या सरोवरात, म्हणजे रोज जाळायचं, रोज अपमान, रोज क्लेश, रोज त्रास, अशा ठिकाणी त्यांना टाकणार आहे. परंतु ध्यानात ठेवा, आपल्याला जे जायचंय तर सार्वकालिक जीवनामध्ये, सार्वकालिक सुखामध्ये आपल्याला जायचं. आणि म्हणून या जीवनामध्ये जर आपल्याला वचन कळतंय, तुमच्यापर्यंत येशू पोहोचतोय, तुमच्यापर्यंत येशू ख्रिस्त आलेला आहे, तुमच्यापर्यंत देवाचं वचन आलेलं आहे, आज आपलं अंतःकरण त्या येशूला द्यायचं. आज येशूचा धावा करायचा, कारण देवाचं वचन सांगते, योहानाचा अध्याय 3रा अध्याय 36चं वचन सांगते, जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचा, तो पुन्हा उठलेला आहे याच्यावर आपला विश्वास ठेवायचा. हृदयापासून, अंतःकरणापासून त्याचा स्वीकार करायचा. आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त, आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण आपलं पुनरुत्थान होणार आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तो सार्वकालिक जीवन बहाल करणार आहे. आणि म्हणून त्या प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना यावेळेला आपण करूया. प्रेमपित्या पवित्र परमेश्वरा, सृष्टीच्या निर्माणकर्ता बापा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आज आणि शासन असो. हे नाव सुरू बाप्पा, करू बाप्पा. या ठिकाणी बाप्पा संदेश सांगत असताना बाप्पा, येशू तो मरणातून उठलेला आहे, कारण तो प्रेमाने भरलेला आहे. स्वतः जीवन तोच आहे, स्वतः पुनरुत्थान तो आहे, म्हणून तो मरणातून उठलेला आहे. आज गरज आहे आम्हाला विचार करायची, कारण आम्हाला सुद्धा मरणातून उठायचंय. आम्हाला सुद्धा पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग पाहिजे. आणि म्हणूनच माझे येशू जे तुझं वचन सांगितलेलं आहे,
जे तुझं भय धरताय, तुझ्या नामाचं चिंतन करताय, जे तुझ्या आज्ञा पाळताय, जे तुझ्यावर विश्वास ठेवताय, त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. आज येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास टाकतो. तू तारणारा म्हणून आम्ही तुझा स्वीकार करतोय. कारण हे परमेश्वरा, हे प्रभू येशू कर बाबा, जो तुला तारणारा म्हणून स्वीकारतोय त्याला तू सार्वकालिक जीवन देतोयस. आज जो ऑनलाईन संदेश ऐकतायत माझ्या ज्या प्रत्येकाला तू बदल, प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. आज नासुरीशू बाप्पा, ज्या ज्या विनंत्या तुझ्यापर्यंत आलेल्या आहेत बाप्पा, त्या विनंत्या मान्य कर बाप्पा. पूनमसाठी प्रार्थना कर बाप्पा, पूनमला स्पर्श कर बाप्पा, आरोग्य तिला तू दे बाप्पा, तिच्या किडण्या बऱ्या कर बाप्पा, सामर्थ्याचा स्पर्श आज तिला कर माझ्या राजा. होय प्रभू, संगीता ताईचे डोळे बाप्पा तुझ्या शब्दाने तू बरे कर. अनिल, कैलास, प्रकाश, संदीप बाप्पा, त्यांच्यावर तुझ्या हात आण. येशू तुझे बाप्पा, जे नेहमी तुझं विनंती करतायत बाप्पा, ज्या ज्यांनी विनंत्या केलेल्या बाप्पा, आज बाप्पा तुझ्याकडे मागतोय माझ्या राजा, त्यांच्या विनंत्या तू मान्य कर. आज माझ्या राजा, ज्या तुझ्या प्रार्थना एकत्र आल्यात बाप्पा, त्या प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. दीपकच्या डोक्यावर तुझ्या हात उठव बाप्पा, बाळूच्या डोक्यावर बाप्पा तुझ्या हात उठव, त्यांच्या मागण्या तू मान्य कर. हे नासुरीशू बाप्पा, प्रकाश आणि ज्योती बाप्पा, त्यांचं मागणं बाप्पा तू मान्य कर बाप्पा. आज सामर्थ्याच्या हात त्यांच्या डोक्यावर तू ठेव माझे. तुषारच्या मागण्या बाप्पा तू मान्य कर माझे राजा. अमोल संकटीला बाप्पा, हे प्रभू, त्याला तुझा आशीर्वाद तू दे माझे. जे आजारात, जे दुःखात, जे त्रासात असतील बाप्पा, त्यांचे आजार, दुःख, त्रास, संकट बाप्पा तू निवार. हे नासुरीशू बाप्पा, तू ये बाप्पा, रुपेशला लागलेला मार तुझ्या शब्दाने बाप्पा तू बरा कर बाप्पा. कोमलला बाप्पा तू आरोग्य दे बाप्पा. सर्व जखम्या तुझ्या शब्दाने, तुझ्या रक्ताने त्या तू बऱ्या कर माझे. सुशांत, त्याचा परिवार बाप्पा, त्यांच्या मागण्या, त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या विनंत्या बाप्पा तू ऐक बाप्पा. त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला तू दे. आज येशू, या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये बाप्पा, ज्यांनी भाग घेतलेला बाप्पा, जे ऐकताय बाप्पा आणि तुझकडे विनंती करतायत बाप्पा, त्यांच्या प्रार्थना ऐकल्यास बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. झालेल्या सर्व अपराधांची दरेण कृपेने तू क्षमा कर. इथून पुढची संपूर्ण वेळ काळ मी तुझ्याला सोडत आहे. येशूच्या नावात मागतो तू ऐक. आमेन. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आता मास दे. आणि जसे आम्ही आता न्यासून सोडले आहे तसेच तू आमचे मास सोड. आणि हा मास परीक्षा तर हा मास वेळेपासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सलाम मंडळी.